Hello everyone, my name is Durgesh Pawar and welcome back to my channel Durgesh Physics. तर आज आपण ग्रॅव्हिटेशनचं लेक्चर नंबर 5 बघणार, ज्यामध्ये आपण शिकणार आहोत युनिफॉर्म सर्क्युलर मोशन और मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. सो टेक अ हेडिंग, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन और मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिपिटल फोर्स. तर बघा, लेक्चर 4 मध्ये आपण युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन शिकलो ना. काय म्हणतो हो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन? की ग्रॅव्हिटेशनल फोर्स is directly proportional to the product of the masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between them. ओके, अशा प्रकारे ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. बर, मग न्यूटन सरांनी या फॉर्म्युल्याचं प्रूफ कशा प्रकारे दिलं, आज हे आपल्याला या लेक्चर मध्ये शिकायचंय. सो रेडी, चलो. फर्स्टली, व्हाट इज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघूया काय आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. व्हेन अन ऑब्जेक्ट moving in a circular path, moving in a circular path with uniform speed, its motion is called uniform circular motion. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय आहे हो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन? व्हेन अन ऑब्जेक्ट मूव्हिंग इन अ सर्क्युलर पाथ विथ युनिफॉर्म स्पीड, इट्स मोशन इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सर, व्हाट इज अ युनिफॉर्म स्पीड? युनिफॉर्म स्पीड काय आहे? युनिफॉर्म स्पीड मीन्स कॉन्स्टंट स्पीड. कसं बघा, की सपोज हा ऑब्जेक्ट आहे माझ्याकडे, जो काय करतोय? सर्क्युलर मोशन करतोय. काय करतोय हो? सर्क्युलर मोशन. सपोज हा ऑब्जेक्ट इथून इथे आला, त्यानं 2 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 2 सेकंदामध्ये. पुन्हा हा ऑब्जेक्ट इथून इथे आला, पुन्हा त्यानं 2 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल केलं 2 सेकंदामध्ये. म्हणजे इफ द ऑब्जेक्ट ट्रॅव्हल्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम, कॉल्ड युनिफॉर्म स्पीड. ओके, और कॉन्स्टंट स्पीड. मग बघा, कन्सिडर an object moving in a circle. Okay, moving in a circle with constant speed. याची स्पीड कशी आहे? कॉन्स्टंट. आता सपोज हा आपला ऑब्जेक्ट आहे की जो सर्क्युलर मोशन करतोय आणि त्याची स्पीड कशी आहे? कॉन्स्टंट आहे. ओके, म्हणजे या ऑब्जेक्टचं काय होतंय हो? मोशन होतंय. मोशन कधी पॉसिबल आहे? जेव्हा त्याला काय लागतो? फोर्स लागतो. ओके, नाही. मग सपोज मी म्हणलं या ऑब्जेक्टला या सेंटर पासून फोर्स लागतोय आणि या फोर्सची डायरेक्शन कुणीकडे आहे? टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी सर्कल. मग अशा फोर्सला कोणता फोर्स म्हणतो आपण? सेंट्रिपिटल फोर्स. कोणता फोर्स? सेंट्रिपिटल फोर्स. बर, मग मी म्हणलं इफ m is the mass of the object, phi is the speed of the object, and r is the radius of the सर्कल. आर काय आहे? रेडियस ऑफ दी सर्कल. म्हणजे एम काय आहे हो? मास ऑफ द ऑब्जेक्ट, आणि तो व्ही या स्पीडनं चालतोय, आणि रेडियस ऑफ द सर्कल इज आर. ते का लक्षात? आता बघा, या प्लॅनेटचं काय होतंय? मोशन होतंय. ओके, नाही. मोशन कशामुळे पॉसिबल आहे? जेव्हा त्याला काय लागतो? फोर्स लागतो. मग याला कोणता फोर्स लागलाय? सेंट्रिपिटल फोर्स. अँड दॅट सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू mv स्क्वेअर अपॉन आर. काय आहे हो सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला? mv स्क्वेअर अपॉन आर. m is the mass of the object,
V is the speed of the object and R is the radius of the circle. मग याच प्रकारे जर आपण प्लॅनेटचं बघितलं तर बघा की if the planet revolving around the sun in a circular orbit, in uniform circular motion. Oh, in uniform circular motion. म्हणजे बघा की आता सपोज हा माझा प्लॅनेट आहे, ओके, जो कोणत्या ऑर्बिट मध्ये फिरतोय? सर्क्युलर ऑर्बिट मध्ये. कोणाच्या भोवती फिरतोय? सनच्या. हे सन आहे आणि हा काय आहे? प्लॅनेट आहे. ओके, हा सन आहे आणि हा प्लॅनेट आहे. दिसतंय का? बर. आता बघा की इफ m is the mass of the planet, mass of the planet, m काय आहे? mass of the planet. v is the speed of the planet, speed of the planet, and r is the distance of the planet, distance of the planet from the sun, distance of the planet from the sun. हे का लक्षात? आता मी म्हणलं या प्लॅनेटचं मास काय आहे? m आहे आणि तो v या स्पीडनं चालतोय आणि सन पासून त्याचं डिस्टन्स किती आहे? r आहे. मग बघा की या प्लॅनेटचं मोशन होतंय, बरोबर का? मग या प्लॅनेटचं मोशन कधी पॉसिबल आहे? सर्क्युलर ऑर्बिट मध्ये. म्हणजे सन कडून त्याला कोणता तरी फोर्स लागतोय, सन कडून कुठला तरी फोर्स एक्झर्ट होतोय अँड दॅट फोर्स इज सेंट्रिपिटल फोर्स. त्या फोर्सला काय म्हणतो आपण? सेंट्रिपिटल फोर्स. आणि या फोर्सची डायरेक्शन कुणीकडे असेल? टुवर्ड द सेंटर ऑफ द सन. मग therefore the centripetal force which is equals to mv square upon r. मग हा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? mv square upon r. ते का लक्षात? काय आहे सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला? mv square upon r. m is the mass of the planet, v is the speed of the planet and r is the distance of the planet from the sun. ओके. मग बघा आता या प्लॅनेटचं मोशन होते. जर मला या प्लॅनेटची स्पीड काढायची आहे तर मी कशी काढणार? बघा आता बघा आपण जनरली स्पीड कशी काढतो? हो, काय आहे स्पीडचा फॉर्म्युला? आठवा बरं, काय आहे? आठवलं का? बघा, स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन. डिस्टन्स ट्रॅव्हल्ड अपॉन टाइम टेकन, इट इज स्पीडचा फॉर्म्युला आहे. मग मी प्लॅनेटची स्पीड जर मला काढायची आहे तर मी कशी काढणार? बघा, इफ स्पीड ऑफ प्लॅनेट इज इक्वल्स टू, मी कन्सिडर केलं काय आहे? फी. स्पीड ऑफ प्लॅनेट काय आहे? मी कन्सिडर केलं फी. नेक्स्ट, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द प्लॅनेट, distance traveled by the planet in one revolution. Distance traveled by the planet in one revolution is equals to, मी काय सांगणार? बघा आता बघा या प्लॅनेटचं मोशन होतंय, त्याचं ऑर्बिट कसं आहे? हो, सर्क्युलर. म्हणजे त्याचं मोशन कसं होतंय? सर्क्युलर मोशन होतंय. म्हणजे तो या सर्कम्फरन्स वरती फिरतोय. म्हणजे पेरिमीटर ऑफ द ऑर्बिट काय झालं? सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. अँड सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल इज 2 पाय r. ओके, सो पेरिमीटर ऑफ ऑर्बिट, पेरिमीटर ऑफ ऑर्बिट काय आहे? 2 पाय r. सर हे r काय आहे? r इज द डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. r काय आहे? डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. नेक्स्ट इज द टाइम टेकन. टाइम टेकन बाय द प्लॅनेट, टाइम टेकन बाय द प्लॅनेट इन वन रिव्हॉल्यूशन, इन वन रिव्हॉल्यूशन
काय आहे बघा, म्हणजे प्लॅनेटला एक रिव्हॉल्युशन करायला किती वेळ लागला. ओके, मग त्याला काय म्हणतो आपण, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आपण शिकलोय काय म्हणतो त्याला, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, अँड दॅट इज डिनोटेड बाय कॅपिटल टी. येते का लक्षात. मग बघा, द स्पीड ऑफ अ प्लॅनेट फी, देअरफॉर स्पीड ऑफ अ प्लॅनेट फी विच इज इक्वल्स टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द प्लॅनेट इन वन रिव्हॉल्युशन इज 2πr divided by time taken by the planet in one revolution is period of revolution, and which is denoted by capital T. एका लक्षात. जब जो माझा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आला होता mv²/r, त्याला मी इक्वेशन नंबर 1 दिलं आणि याला इक्वेशन नंबर मी काय दिलं, 2 दिलं. कशाला, स्पीड ऑफ प्लॅनेटच्या इक्वेशनला. ओके, आता पुट इक्वेशन 2 इन इक्वेशन 1 वी गेट. मी काय करणार हो, ह्या इक्वेशनला या इक्वेशन मध्ये ठेवणार. ओके, बघूया. बघा, सेंट्रिपिटल फोर्स विच इज इक्वल्स टू एम, फीच्या जागी काय ठेवणार मी, 2πr/t. सो 2πr/t, त्याचा काय आहे, स्क्वेअर. स्क्वेअर डिवायडेड बाय काय आहे, r. आलं का लक्षात. ओके, आता बघूया नेक्स्ट, त्याच्या पुढे काय होतं. हा, व्यवस्थित लक्ष द्या. हा बघा, सो सेंट्रिपिटल फोर्स विच इज इक्वल्स टू हा m, ओके, 2 चा स्क्वेअर 4, त्यानंतर हा पायचा काय आहे, स्क्वेअर, त्यानंतर r चा स्क्वेअर डिवायडेड बाय t चा स्क्वेअर होल डिवायडेड बाय r. ते का लक्षात. म्हणजे काय आलं बघा, लक्षात येते का व्यवस्थित. मी काय केलं, हे m 2 चा स्क्वेअर 4, हा पायचा स्क्वेअर, हा r चा स्क्वेअर डिवाइड बाय हा t चा स्क्वेअर अँड होल डिवाइड बाय दिस r. मग पुढे बघा की काय, बघा मी ह्या r ला वरती घेतो. ओके, कसं घेणार, की डायरेक्ट सांगतो बघा, की या r ला वरती घेतलं, मल्टिप्लाय मध्ये जर घ्यायचं असेल तर मी काय घेणार, 1/r. बरोबर का. मग बघा काय होतं, 4m π² r² डिवायडेड बाय t² इंटू r. या r ला मी काय केलं, वरती घेतलं, डिवाइड मध्ये होता त्याला मल्टिप्लाय मध्ये घेताना मी काय घेईल, 1/r. ओके, बर. नेक्स्ट, आता बघा हा r आणि या r मधला एक r काय होईल, कॅन्सल होईल. राहिलं काय हो आपल्यापाशी, 4m π² r डिवायडेड बाय t². ओके, काय आलं आपलं, सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू 4m π² r डिवायडेड बाय t². इथपर्यंत लक्षात आलंय का. चला, मग नेक्स्ट, मल्टिप्लाय अँड डिवाइड दिस इक्वेशन बाय r². कशाने मल्टिप्लाय आणि डिवाइड करणार हो मी, r². बघूया काय होतं. सो सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू 4m π² r डिवायडेड बाय t² इंटू मल्टिप्लाय केलं r² नी आणि r² नी काय केलं, डिवाइड केलं. ओके, आता बघा हा काय होईल बघा, 4m π² हा r आणि हा r चा स्क्वेअर, r चा काय होईल, क्यूब डिवाइड बाय t² इंटू r चा स्क्वेअर, t² इंटू r². आता बघा की हा सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आला, सपोज 4m π² r³ अपॉन t² इंटू r². इथपर्यंत लक्षात आलंय का. बघा आता की याला इक्वेशन नंबर मी दिलं 3. हे आता बघा की r³ अपॉन t², या इक्वेशन मध्ये काय दिसतंय हो, r³ अपॉन t². मी हे कुठेतरी बघितलंय. कुठे बघितलंय हो सर, दिस इज द केपलर्स थर्ड लॉ ऑफ प्लॅनेटरी मोशन. यस,
तर मग अकॉर्डिंग टू द के प्लस थर्ड लॉ, हॅलो, अकॉर्डिंग टू द के प्लस थर्ड लॉ, अकॉर्डिंग टू केपलर्स थर्ड लॉ, काय म्हणतो केपलर्स थर्ड लॉ की स्क्वेअर ऑफ इट्स टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. आपण शिकलोय केपलर्स लॉ, हॅलो. मग या प्रोपोर्शनॅलिटी, हे प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह जर मला काढून टाकायचं तर मी काय घेणार हो, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, अँड दॅट इज के. सो टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब विच इज इक्वल्स टू के. बट सर हिअर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर, इकडे काय आहे, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर आहे, आणि तिथं काय आले, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब. मग काय करणार मी, रेसिप्रोकल घेणार. सो आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर विच इज इक्वल्स टू 1/k. दिस इज इक्वेशन नंबर 4. येते का लक्षात व्यवस्थित. बर, मग आता पुट इक्वेशन 4, पुट इक्वेशन 4 in equation 3 we get. मी काय करणार हो आता, इक्वेशन 4 जे आहे, इक्वेशन 4 आहे ते कशामध्ये पुट करणार, इक्वेशन 3 मध्ये. बघा काय आहे इक्वेशन, सेंट्रिपिटल फोर्स विच इज इक्वल्स टू, हा काय आहे इक्वेशन 3, 4m पाय स्क्वेअर आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर. आता आर क्यूब अपॉन टी स्क्वेअरच्या जागी मी काय ठेवणार हो, 1/k. सो विच इज इक्वल्स टू, इकडे लिहितो 1 मिनिट, हा व्यवस्थित लक्ष द्या, हा इकडे लिहितो बघा. मग मी म्हणलं सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल्स टू काय होईल हो, 4m पाय स्क्वेअर अपॉन के. आर क्यूब अपॉन टी स्क्वेअरच्या जागी काय ठेवलं, 1/k इंटू काय राहिलं आता, आर स्क्वेअर, 1/r स्क्वेअर. आलं का लक्षात, ओके. आता बघा 4 काय आहे हो, कॉन्स्टंट आहे. m काय आहे, मास ऑफ द प्लॅनेट, ते पण काय आहे, कॉन्स्टंट. पाय काय आहे, पायची व्हॅल्यू 3.14, पाय पण काय आहे, कॉन्स्टंट. के काय आहे, केपलर्स कॉन्स्टंट. ओके, म्हणजे ही पूर्ण टर्म जी आहे ती कशी आहे, कॉन्स्टंट. ती आहे हो कॉन्स्टंट. मग सेंट्रिपिटल फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर. सेंट्रिपिटल फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर. आणि आर काय आहे, डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. येते का लक्षात, म्हणजे आपण याला असं म्हणू शकतो का की सेंट्रिपिटल फोर्स इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट अँड सन. येते का लक्षात. मग न्यूटन सरांनी असं कन्क्लूड केलं की या सेंट्रिपिटल फोर्स मुळे प्लॅनेटचं काय होतंय, मोशन. आणि त्यांनी असं आयडेंटिफाय केलं की हा सेंट्रिपिटल फोर्स कोणता आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हो बर. मग बघा की आपला काय फॉर्म्युला आहे हो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा. आता हे तर प्रूफ झालं आपलं, आहे की नाही. काय फॉर्म्युला आहे, एफ इज gravitational force is directly proportional to the product of the masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between them. हा फॉर्म्युला आहे. सर आपल्याला हे तर कळालं, ओके. याबद्दल काही सांगता येईल का, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट. फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट. याबद्दल आपल्याला काही सांगता येईल का, बघूया. एक ऍक्टिव्हिटी बघूया, ओके. हा व्यवस्थित लक्ष द्या, एक ऍक्टिव्हिटी बघूया. तर काय ऍक्टिव्हिटी बघा की सपोज 2 फ्रेंड्स आहेत,
ओहो सर, फ्रेंड्स म्हणलं की एनर्जी येते ना. हे काय आहेत? दोन फ्रेंड्स आहेत. बर. आणि हे फ्रेंड्स जे आहेत ते एका बेंचवर बसले आहेत. बर, ओके. कुठे बसलेत होते? एका बेंचवर बसले आहेत. बर. हा सपोज बेंच आहे. आता बघा, हे एका सेपरेट डिस्टन्स वरती बसले आहेत. मला सांगा, यांच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स लागलाय का हो? यस, ऑब्विसली ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर लागलेला आहे, है की नाही? कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ युनिव्हर्सल फोर्स, है की नाही? म्हणजे तो कोणत्याही दोन ऑब्जेक्ट मध्ये लागतोच. ओके. मग यांच्यात जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, मग अकॉर्डिंग टू द थिअरी ऑफ ग्रॅव्हिटेशन, every object in the universe attracts every other object with a definite force. आणि तो कोणता फोर्स आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे हा याला अट्रॅक्ट करेल आणि हा याला अट्रॅक्ट करेल. हॅलो, लक्षात येतंय का की ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे हा याला अट्रॅक्ट करेल आणि हा याला अट्रॅक्ट करेल. बर. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर लागतोय यांच्यामध्ये. मग हे मला सांगा, एकमेकाकडे मूव्ह का होत नाहीयेत? हॅलो, हे एकमेकाकडे का मूव्ह होत नाहीयेत? तर बघा, असं आहे की या दोघांचे जे मास आहे, मास, ओके, या दोघांचे जे मासेस आहेत ऍज कम्पेअर टू दी अर्थ खूप कमी आहे. हॅलो, या दोघांचं जे मास आहे ऍज कम्पेअर टू अर्थ खूप कमी आहे. आणि जेव्हा मास कमी असते दोन ऑब्जेक्टचे, तेव्हा त्यांच्यामधला लागणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण कसा असतो? कमी. हे कशावरून म्हणताय की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ द मासेस ऑफ द टू ऑब्जेक्ट. म्हणजे जर का या दोघांचे मासेस कमी असतील तर त्यांच्यामध्ये लागणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण कसा असतो? कमी. ते लक्षात. बर. सपोज कदाचित मी असं म्हणलं बघा, सपोज की हे बेंचवर बसलेले आहेत दोन मुलं, की बेंच मध्ये आणि याच्यामध्ये काय कोणता फोर्स लागत असेल हो? बेंच आणि यांच्यामध्ये आठवा जरा, फ्रिक्शन फोर्स. कोणता फोर्स लागत असेल? फ्रिक्शन फोर्स. मग यांच्या दोघांमध्ये जर फ्रिक्शन फोर्स आहे, ओके, तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सला काय करतोय? अपोज. ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय करणार? या दोघांना अट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करणार. पण फ्रिक्शन फोर्स काय करतोय? त्याला अपोज करतोय. म्हणजे की असं म्हणू शकतो का आपण की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा वीक फोर्स आहे नेचर मधल्या फोर्सेस पेक्षा? हॅलो, नेचर मधल्या फोर्सेस पेक्षा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा कसा आहे? वीक आहे. बट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स कंट्रोल्स द युनिवर्स अँड डिसाइड इट्स फ्युचर. हॅलो, मी काय म्हणतोय? ग्रॅव्हिटेशनल फोर्स कंट्रोल द युनिवर्स अँड डिसाइड इट्स फ्युचर. सर, हे कसं पॉसिबल आहे? तुम्ही इथं म्हणताय की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा नेचर मधल्या फोर्सेस पेक्षा पण वीक फोर्स आहे. मग हा युनिवर्सला कसा कंट्रोल करतो आणि त्यांचं फ्युचर कसं डिसाइड करतो? तर बघा की युनिवर्स मध्ये प्लॅनेट्स आहेत, स्टार्स आहेत, ओके नाही, किंवा अदर कन्स्टिट्युएंट्स आहेत, ओके. त्यांचं मास जे आहे ते खूप जास्त आहे, ह्यूज मास आहे. आणि ज्यांचे मासेस जास्त असतात त्यांच्यामध्ये लागणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा असतो? जास्त असतो. हो हो, येते लक्षात. म्हणून ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा युनिवर्सला कंट्रोल करतो आणि त्यांचं फ्युचर डिसाइड करतो. आलं का लक्षात? तर लेक्चर 5 मध्ये एवढंच. लेक्चर 6 मध्ये घेऊन येतोय तुमच्यासाठी न्यूमेरिकल्स ऑन द बेसिस ऑफ युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. थँक यू.